नमस्कार, मी गौरी सबनीस. रायगड टाइम्सच्या वेब बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अपहृत दियाची निर्घृण हत्या, माणगाव हादरलं, कडकडीत बंद. 7 वर्षांची दिया पेप्सी आणायला म्हणून घराबाहेर पडली, ती परतलीच नाही. अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी तिचा मृतदेह सापडलाय. तिचे हातपाय आणि तोंड बांधण्यात आलं होतं. एकुलत्या एका लेकीचा मृतदेह पाहून तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे संपूर्ण माणगाव हादरून गेलंय. राजकीय वादातून हत्या झाल्याचा संशय आहे. माणगाव तालुक्यातील वावे या गावातील जयेंद्र रामचंद्र जाईलकर यांची लेक दिया हरवल्याची तक्रार 25 मे रोजी करण्यात आली होती. दिया आईकडून 2 रुपये घेऊन दुकानात गेली होती. संध्याकाळ झाली तरी दिया घरी परतली नाही, म्हणून तिचे वडील जयेंद्र यांनी संतोष मारणे यांचं दुकान गाठलं. मात्र तिथेही दिया नव्हती. दुकानातून पेप्सी घेतल्यानंतर ती निघून गेल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे जयेंद्र यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. त्यांची पत्नी श्रेया तसंच गावकऱ्यांच्या मदतीनं तिला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ती सापडलीच नाही. 4 दिवसांनंतर दिया आज सापडली. मात्र ती जिवंत नव्हती. तिची कोणीतरी हत्या केली होती. घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका बंद घरातून दियाचा मृतदेह सापडला. तिचे हातपाय बांधण्यात आले होते, तोंड फडक्यानं बांधण्यात आलं होतं. एकुलत्या एका मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या आई वडिलांनी पाहिला तेव्हा हंबरडा फोडला. तिच्या वडिलांनी उद्वेगानं स्वतःच्या डोक्यावर वार करून घेऊन जखमी करून घेतलं. दियाचा जीव गेलाय. तिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि माणगावकर या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सर्वांच्या तोंडात एकच वाक्य आहे, 7 वर्षाच्या या पोरीनं कोणाचं काय बिघडवलं होतं. रायगड टाइम्ससाठी प्रवीण गोरेगावकर, माणगाव. जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांचं निधन. कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे सुदाम तुकाराम पेमारे यांचं आज 29 मे रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. पेमारे हे शेकापकडून निवडून आले होते. रायगड जिल्हा परिषदेमधील अभ्यासू सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामातून स्वतःची छाप पाडली होती. 2016 पासून ते कर्करोगानं त्रस्त होते. सुरुवातीला त्यांनी मुंबईमधील मुंबई रुग्णालयात आणि मागील महिन्यापासून मुंबई जोगेश्वरी येथील रुग्णालयात उपचार सुरू केले होते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांना मतदान करायला देखील येता आलं नव्हतं. मृत्यूसमयी त्यांचं वय 53 वर्ष होतं. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, भाऊ, बहीण, पुत्र, कन्या असा मोठा परिवार आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा रायगड टाइम्स.